नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे भारतातील प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य शैलीबद्दल। हिंदू धर्मात निर्गम किंवा निगम म्हणजेच वेदकाळामध्ये मूर्तिपूजेऐवजी यज्ञ हा ईश्वर भक्तीचा मार्ग मानला जात होता। आर्यांच्या पूर्वी भारतात स्थायिक झालेल्या द्रविड, ऑस्ट्रिक इत्यादी लोकांच्या धार्मिक परंपरेतून हिंदू धर्मात मूर्तिपूजा व मंदिरे उभारणी उदयास आली। सध्या प्राचीन मंदिराचे संदर्भ हे गुप्त व कुशाण राजवटीमध्ये आढळून येतात। सुरुवातीच्या काळात मंदिराची रचना साधी व कमकुवत होती, परंतु कालांतराने वास्तुशास्त्राचा विकास होऊन मंदिरे अधिक भव्य, भक्कम आणि सुशोभित बांधली जाऊ लागली। या विकास प्रक्रियेत मंदिराच्या वास्तुशास्त्राबद्दल काही विशिष्ट नियम आणि संकेत रूढ झाले व त्यांचे पालन करत भारतातील वेगवेगळ्या भागातील मंदिरांना त्यांची स्वतंत्र स्थापत्य शैली मिळाली। त्यातील प्रमुख 3 शैलींमध्ये नागर, द्रविड आणि वेसर यांचा समावेश आहे। नागर शैलीचा वापर करून गुप्त साम्राज्याच्या काळात उत्तर भारतीय हिंदू मंदिरे बांधली गेली। यात बांधकाम चौकोनी पायापासून सुरू होऊन वक्र शिखराकडे निमुळते होत जाते व गर्भगृह, सभामंडप आणि अर्धमंडप एकाच रेषेत जोडलेले असतात। खजुराहोची मंदिरे, कोणार्कचे सूर्य मंदिर या शैलीतील उत्कृष्ट उदाहरणे आहेत। विविध प्रदेशांनुसार नागर शैलीमध्ये काही बदल आढळतात, ज्यामुळे अनेक उपशैली विकसित झाल्या। द्रविड शैलीचा वापर करून दक्षिण भारतात उंच शिखर, मोठे प्रवेशद्वार आणि आयताकृती किंवा अष्टकोनी आवार असलेली मंदिरे बांधण्यात आली। त्यात पल्लव, चोल, विजयनगर या काही राजवटीनुसार काही उपशैली विकसित झाल्या। तिसरं वेसर शैली कर्नाटकातील चालुक्य आणि होयसळ राजवंशाच्या काळात विकसित झालेली व उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविडियन यांचे मिश्रण असलेली संकरित शैली आहे, ज्यात नागरासारखे शिखर आणि द्रविडियन मंडप यांचा मेळ असतो। बेलूरचे चेन्नकेशव मंदिर या शैलीचा वापर करून बांधलेले आहे आणि मी आधी सांगितलेल्या 3 मुख्य शैलींनी प्रभावित हेमाडपंथी व भूमिज या शैली आहेत। हेमाडपंथी शैली ही महाराष्ट्र आणि दख्खनमध्ये आढळणारी व वेसर या दक्षिण आणि उत्तर भारतीय शैलीच्या मिश्रणातून विकसित झालेली स्थापत्य शैली आहे, जी यादवांच्या काळातील हेमाद्री पंडित म्हणजेच हेमाडपंत या त्यांच्या मंत्र्याच्या नावावरून ओळखली जाणारी वास्तुशैली आहे। या शैलीत चुना किंवा सिमेंट न वापरता केवळ काळ्या दगडाचे ठोकळे एकमेकात खुंट्या आणि खाचा वापरून जोडले जातात। या शैलीतील मंदिरांमध्ये दगडी कोरीवकाम, खांबावरील काढलेली पौराणिक चित्रे आणि शिखरावरील रचना लक्षणीय असते। भूमिज शैली ही 10व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान मध्य भारतात उदयास आलेली व नागर आणि द्राविड शैलीच्या मिश्रणातून विकसित झालेली एक उपशैली आहे। या शैलीत शिखरावर छोट्या छोट्या उपशिखरांची रचना असते, ज्यांना शृंग किंवा कूट म्हणतात। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची आयडी आहे भटकंती वाईफ सोल।